महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. इथे सत्तेपेक्षा मोठी गोष्ट असते दाखवलेली ताकद. कधी कधी मंत्रीपद नाही, कधी कधी बहुमत नाही, पण ग्राउंडवरचा दबदबा राजकारणाची दिशा ठरवतो. आणि गेल्या काही दिवसात एक नाव पुन्हा पुन्हा चर्चेत आलंय. एकनाथ शिंदे. भाजपसोबत सत्तेत असूनही भाजपच्या विरोधात लढत, स्वतःचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आणणं हे सहज शक्य नसतं. मग प्रश्न असा आहे, शिंदेंनी भाजपला शह कसा दिला? कोकण, पालघर, सांगोला, सटाणा कसं जिंकलं? आणि शिंदे बॉस कसे ठरले? नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. आज आपण उलगडणार आहोत हा संपूर्ण पॉवर गेम. या निवडणुकांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती. भाजप स्वबळावर लढण्याच्या मोडमध्ये होता. जिथे शिंदेंची ताकद होती तिथेही भाजप मागे हटायला तयार नव्हता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अनेक ठिकाणी शिंदेंच्या नेत्यांना थेट घेरण्यात आलं. पण इथेच फरक पडतो. इतर नेते असते तर मागे हटले असते. शिंदे मागे हटले नाहीत. थेट 135 नगराध्यक्ष पदांच्या जागांवर उमेदवार उभे केले. युती असूनही स्वतंत्र लढण्याची हिंमत दाखवली. हा पहिलाच सिग्नल होता. मी दबावात झुकणारा नाही. निकाल आले आणि चित्र स्पष्ट झालं. सुमारे 54 नगराध्यक्ष पदांवर विजय. भाजपपेक्षा कमी जागा, पण स्ट्राईक रेट प्रचंड मजबूत. महत्वाची गोष्ट काय? महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या शिंदे गटाला. इथेच शिंदेंनी मेसेज दिला, शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती नाही, ती महाराष्ट्रभर पोहोचली आहे. राजकारणात सगळ्यात मोठी भीती असते, आपण अडकलो तर पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील का? शिंदेंच्या बाबतीत उत्तर ठाम होतं, होय. सांगोला, शहाजी बापू पाटील भाजपकडून थेट घेरले गेले. कार्यालयावर धाड, विरोधकांना भाजपमध्ये ताकद, पूर्ण राजकीय दबाव, पण शिंदे मागे हटले नाहीत. स्वतः मैदानात उतरले. निकाल 17 पैकी 17 जागा शिंदेंच्या सेनेला. मालवण, निलेश राणेंच्या मागे शिंदेंनी संपूर्ण ताकद उभी केली. परिणाम भाजपच्या विरोधात. मालवण नगर परिषद खाती जिंकली. डरने की नहीं, बात तुम्हारे पीछे है. हे वाक्य इथे केवळ भाषण नव्हतं, तो राजकीय विश्वास होता. या निवडणुकीत शिंदेंनी एक वेगळाच पॅटर्न वापरला. फक्त 10 दिवसात 53 सभा, शहर, ग्रामीण भाग, भाजप स्ट्रॉंग असलेले मतदारसंघ. आणि सगळ्यात वेगळं काय? सभेतच लोकांचे प्रश्न ऐकणे. थेट मंत्र्यांना फोन कॉल, स्पीकरवर लोकांना उत्तर ऐकवणं. हा फक्त प्रचार नव्हता, हा लाईव्ह गव्हर्नन्स शो होता. लोकसभेच्या जागावाटपानंतर असं बोललं गेलं, शिंदेंचं कोकण संपलं, पण निकालांनी काय सांगितलं? कणकवली, मालवण, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, गुहागर, महाड. कोकणात शिंदेच वरचढ. महाडमध्ये तर थेट सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का. भरत गोगावले यांनी नगराध्यक्ष पद खेचून आणलं. मेसेज स्पष्ट, कोकण अजूनही माझ्या हातात आहे. पालघर हा शिंदेंचा स्ट्रॉंग झोन. भाजपने इथे पूर्ण ताकद लावली. गणेश नाईक, हेमंत सावरा, भरत राजपूत. पण शिंदेंनी काय केलं? प्रचाराची सुरुवातच पालघरमधून. हा किल्ला मी सोडणार नाही. आणि निकाल, पालघर 30 पैकी 19 नगरसेवक. डहाणू, भाजप जास्त जागा, पण नगराध्यक्ष शिंदेंचा. हा फक्त विजय नव्हता, तो सत्तेचा ठसा होता. आज चित्र स्पष्ट आहे. महायुतीत असूनही स्वतंत्र अस्तित्व. भाजपशी संघर्ष, पण समोरासमोर. नेत्यांना कवच, ग्राउंडवर स्वतःची उपस्थिती, मजबूत स्ट्राईक रेट. शिंदेंनी हे दाखवून दिलं, मी केवळ पाठिंब्यावर उभा नाही, मी स्वतः उभा आहे. आता प्रश्न उरतो, हा स्ट्राईक रेट महापालिकेत टिकेल का? भाजप शिंदे संघर्ष वाढणार का? की हेच शिंदेंचं लॉंग टर्म बळ ठरेल? तुम्हाला काय वाटतं? शिंदेंनी भाजपला दिलेला हा शह दीर्घकाळ टिकणारा आहे का? कमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि महाराष्ट्र 360 ला सबस्क्राईब करा.